सुरू केली आहे। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आणि शिंदे गटाच्या बंडामुळे आता शिवसेना सतर्क झाली आहे। शिंदे गटाच्या प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेनेनं पक्ष संघटना मजबूत करण्यासोबत आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी शिंदे गटावर टीका करतानाच इच्छुक उमेदवारांना बंडखोरांपासून सावध राहण्याचा इशारा दिला। आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेतील इच्छुकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या माजी नगरसेवकांना सावध केलंय। सेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी शिंदे गटानं राजकीय एजंट नेमल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। ठिकाणचे फोन येतात, काही लोकांच्या आता भेटीगाठी वाढलंय। मी कोणालाही जबरदस्ती करत नाही, तुम्ही इकडेच पाहिजे की तिकडे, पण जी मळलेली वाट आहे ती शिवसेनेने तुम्हाला दिलेली चाललेली वाट आहे, त्या वाटेवर तुम्ही बांधिलकी घेऊन, सामाजिक बांधिलकी घेऊन आता समोर जा लोकांसमोर आणि कामं करा। मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे। आता लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात। मात्र आमदारांच्या बंडामुळे यंदाची महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक ठरणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे। शिवसेनेनं माजी नगरसेवक आणि शिवसैनिकांच्या बैठकांचा धडाका लावलाय। आता आमचं ठरलंय की मुंबई महानगरपालिकेत बदल अटळ आहे आणि मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर बसणार। महाविकास आघाडीच्या सत्तेत ठाकरे सरकारनं मुंबई महापालिकेतील वॉर्ड रचनेत बदल केला। त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांची संख्या 227 वरून 236 वर गेली। या बदलाला त्यावेळी भाजपनं विरोध केला। मात्र आता शिंदे सरकार सत्तेवर येताच ठाकरे सरकारचा वॉर्ड रचनेच्या बदलाचा निर्णय रद्द करण्यात आला। आता 2017च्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्यात येतील। एकीकडे आमदारांची बंडखोरी, दुसरीकडे जुन्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका। यामुळे यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करा।